नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आता हळूहळू कालच मला वाटते काल परवाची गोष्ट आहे की सुप्रीम कोर्टाने तंबी भरलेली आहे. 31 जानेवारी 2026 पर्यंत महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्याच पाहिजेत, म्हणजे संपल्या पाहिजेत. याचा अर्थ सरळ आहे की येत्या 2-3 महिन्यामध्ये, कदाचित डिसेंबरच्या आधी, महाराष्ट्रातल्या सगळ्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि प्रामुख्याने मुंबई महापालिका या निवडणुका घेतल्या जातील, ज्या गेल्या 3 वर्षापासून रेंगाळलेल्या आहेत. आणि मग या पार्श्वभूमीवर सगळ्यांचं लक्ष जास्त लागलंय ते मुंबई महापालिकेकडे. आणि दुसरा क्रमांकावर जर आकर्षण असेल तर ते ठाणे महापालिका आहे. कारण शिवसेनेमधून बाहेर पडलेल्या 40 आमदारांचं नेतृत्व करत अख्खा शिवसेना पक्ष, नाव आणि चिन्ह घेऊन गेलेले एकनाथ शिंदे यांचा ठाणे हा बालेकिल्ला आहे. आणि दुसरी गोष्ट, शिवसेनेने जिंकलेली पहिली, निवडणुकीतून मिळवलेली पहिली छोटी का असेना पण सत्ता म्हणजे ठाणे नगरपालिका होती. पहिला नगराध्यक्ष शिवसेनेचा हा ठाण्यातून निवडून आला. आणि तीच शिवसेना, तीच नगरपालिका किंवा आता झालेली महापालिका आपणच बाळासाहेबांचे वारस आहोत असं सांगणाऱ्या त्यांच्या सुपुत्र उद्धव ठाकरे यांच्या हाती ठाण्याचीही सत्ता राहिलेली नाही. आणि म्हणून या पार्श्वभूमीवर ज्या चर्चा होत आहेत त्याच्यावर परत परत ठाकरे ब्रँड हा डंका पिटवण्याचं कंत्राट काही पत्रकारांनी, माध्यमांनी घेतलेलं आहे आणि त्याप्रमाणे चालू आहे आणि ते चालणार. अगदी निवडणुकीचे निकाल लागून उद्धव ठाकरे यांचा गट भुईसपाट झाला तरी हे पत्रकार आणि ती माध्यमं तो डंका पिटत राहणार. नंतर वोट चोरीचा आरोप होईल, वगैरे वगैरे आरोप होतील, सगळं होईल. पण हे सगळं चालू द्या, मला त्याच्यात रस नाहीये, कारण तो खुळेपणा आहे. पण या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना, म्हणजे उबाठा शिवसेना म्हणतात, तिची इतकी दयनीय अवस्था का झाली आहे? ती केवळ शिवसेना फुटली, तिचे 3 तुकडे झाले. आधी राज ठाकरे बाहेर पडले होते, नंतर एकनाथ शिंदेनी फोडली किंवा भाजपने फोडली, हे सगळी कारणं सोपी आहेत. पण त्याला मी सतत सांगत असतो की त्याला उद्धव ठाकरे यांचा स्वभाव आणि आडमुठेपणा जबाबदार आहे. कारण उद्धव ठाकरे असतील किंवा अगदी आज जे भडभुंजेगिरी करून मराठी बाणा, मराठी अस्मिता, ठाकरे ब्रँड अशी प्रवचनं जोडतात, त्यांच्यापैकी बहुतेकांना शिवसेनेने ठाणे किंवा मुंबई महापालिका पहिल्यांदा निवडणूक लढवली तेव्हाची राजकीय परिस्थिती माहिती नाहीये. त्यावेळेला शिवसेना हा मुंबईच्या राजकारणामध्ये तिसरा पक्ष होता. पहिला पक्ष म्हणजे अर्थातच काँग्रेस होती. काँग्रेस सत्तेत होती आणि काँग्रेस सत्तेत जाऊ शकली याचं कारण संयुक्त महाराष्ट्र समिती, संयुक्त महाराष्ट्र समितीचे तुकडे झाले होते. आणि त्यामुळे काँग्रेसला समर्थपणे आव्हान देऊ शकणारा किंवा काँग्रेसचं आव्हान जमीनदोस्त करू शकणारा असा जो राजकीय फोर्स होता मुंबईतला, तो संयुक्त महाराष्ट्र समिती होता. आणि त्याच्यात फाटाफूट झाली. प्रत्येक नेत्यांच्या अहंकाराने संयुक्त महाराष्ट्र समिती फुटली. आणि त्यामुळेच शिवसेना नावाचा तिसरा फोर्स उदयाला आला. त्याने पहिल्या फटक्यात काँग्रेसला हरवलेलं नव्हतं, पण हळूहळू करत तो मराठीचा बाणा, मराठीचा ब्रँड हा मुंबईत परत प्रस्थापित झाला. तो शिवसेनेच्या नावाने निर्माण झाला. ज्याला तुम्ही ठाकरे ब्रँड म्हणता तो ओरिजिनली शिवसेना ब्रँड आहे. आणि शिवसेना ब्रँड म्हणजे संयुक्त महाराष्ट्र समितीचा मराठी अस्मितेचा ब्रँड आहे. आणि तो ब्रँड म्हणजे ठाकरे ब्रँड हे नाव तुम्ही आज दिलं असेल, पण तो मूलतः मराठी अस्मिता हा ब्रँड आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे किंवा ठाकरे कुटुंब हा ब्रँड नसतो. जसा काँग्रेस म्हणजे गांधी खानदान हा ब्रँड नसतो.
त्याचं लेबल लावून कितीही डंका पिटला गेला तरी अखेरीस गांधी परिवारालाच ब्रँड बनवण्यात आल्यामुळे काँग्रेस हा देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा एक राजकीय ब्रँड जमीनदोस्त होऊन गेला. शिवसेनेच्या बाबतीत गोष्ट वेगळी नाहीये. शिवसेना ही मराठी अस्मितेची प्रतीक होती आणि तिच्यावरून बोळा फिरवून बाळासाहेबांचं कर्तृत्व होतं म्हणून त्यांच्या वारसांकडेही तेच कर्तृत्व आहे असं ठरवून जो ठाकरे ब्रँड बनवला गेला आणि मूळचा मराठी अस्मिता, मराठी माणसाच्या मनातली ईर्ष्या यावरून बोळा फिरवला गेला, त्याचे दुष्परिणाम आपण बघतोय. उद्धव ठाकरेंचा पराभव हा मराठी अस्मितेचा पराभव नाही. आणि म्हणून काल परवा देवेंद्र फडणवीस यांनी त्या वरळी डोमच्या मेळाव्यामध्ये, विजय संकल्प मेळावा यामध्ये जे सांगितलं की बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता, उद्धव ठाकरे हा ब्रँड नाही. आणि ते सत्य आहे. आणि आज तुम्हाला वाटेल की देवेंद्र फडणवीस नावाचा माणूस हे पहिल्यांदा बोललाय, बिलकुल नाही मित्रांनो, बिलकुल नाही. तब्बल 3 सव्वा 3 वर्षापूर्वी, साधारण 3.5 वर्षापूर्वी असं म्हणू आपण, 1 मे 2022 मुंबईच्या उपनगरात सायनजवळ सोमय्या ग्राउंडवर महाराष्ट्र दिन साजरा करताना, भारतीय जनता पक्षातर्फे महाराष्ट्र दिन साजरा करताना देवेंद्र फडणवीस यांनी एक वाक्य उच्चारलं होतं, ज्याचा यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये मी वारंवार उल्लेख केलेला आहे, संदर्भ दिलाय, पण तो समजून घेतला नाही तर तुम्ही त्या माणसाची टक्कर देऊ शकत नाही किंवा उबाठा शिवसेना वाचवू शकत नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या त्या मराठी अस्मिता यांचं जे काही ब्रँड बनवला होता त्याला आव्हान देताना देवेंद्र फडणवीस 1 मे 2022 म्हणाले होते की तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे मराठी अस्मिता नाही, तुम्ही म्हणजे मराठी माणूस नाही, हे ठणकावून देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. आणि मी त्याच वेळेला त्या भाषणावर आधारित जो व्हिडिओ केला होता त्याच्यात मी साफ साफ सांगितलं होतं, पुढचं एक वाक्य ओठापर्यंत आलं होतं पण ओठाच्या बाहेर देवेंद्र फडणवीसांनी जाऊ दिलं नाही. ते वाक्य होतं, तुम्ही म्हणजे शिवसेना नाही. आणि पुढच्या 60 दिवसामध्ये देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या सगळ्या सवंगड्यांना आणि त्यांची भाटगिरी करणाऱ्यांना दाखवून दिलं की उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना सुद्धा नाही. कारण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी अखंड शिवसेना होती त्याच्या 56 पैकी 40 आमदारांना वेगळं काढून अगदी कोर्ट कचेऱ्या आणि सगळे कायदेशीर लढाया लढून देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेकडे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण ही निशाणी सोपवली आणि सिद्ध केलं. जे 1 मे 2022 रोजी फडणवीस बोलले होते की तुम्ही म्हणजे शिवसेना नाही. हे मी आज एवढ्यासाठी सांगतोय की काल परवा परत एकदा बाळासाहेब ब्रँड होते, तुम्ही ब्रँड नाही. तो ब्रँड उद्धव ठाकरेंनी कसा बुडवला हे समजून घ्यायचं असेल तर आजच्या पिढीत जी बकवास करणारे फिरतात पत्रकार विश्लेषक, त्यांनी संयुक्त महाराष्ट्र समिती कशी संपली आणि शिवसेना कशी उदयाला आली त्याचा इतिहास जरा अभ्यासावा. काँग्रेसला संयुक्त महाराष्ट्र स्थापन करायला भाग पाडायचं म्हणून महाराष्ट्रातून, तेव्हा मराठवाडा आणि विदर्भ महाराष्ट्रात नव्हता, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण एवढाच भाग हा मुंबई राज्य म्हणून ओळखला जायचा, ज्याच्याशी गुजरात जोडलेला होता. तो गुजरात वेगळा काढून उरलेला मराठवाडा आणि विदर्भ जोडून अखंड महाराष्ट्र करावा या मागणीसाठी जे दीर्घ आंदोलन झालं
ते आंदोलन करणारी सर्व पक्षीय समिती होती, तिचं नाव संयुक्त महाराष्ट्र समिती होतं. आणि त्या समितीने जो का तेव्हा मुंबई राज्यात महाराष्ट्र होता, तिथे काँग्रेसला धूळ चारली, जागोजागी काँग्रेस पराभूत झाली आणि नेहरूंना मराठी मागणी समोर नतमस्तक होऊन महाराष्ट्राचं नवं राज्य द्यावं लागलं. पण एकदा राज्य मिळालं, 1960 साली महाराष्ट्र राज्य स्थापन झालं आणि त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये असलेले एक एक पक्ष आपसात भांडायला लागले. समितीवर वर्चस्व कोणाचं पाहिजे म्हणून जे नेत्यांचं भांडण सुरू झालं आणि त्या नेत्यांच्या पक्षाचं भांडण सुरू झालं, त्यातून संयुक्त महाराष्ट्र समिती विस्कटत गेली. प्रजा समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, जनसंघ, हिंदू महासभा, रिपब्लिकन पार्टी असे अनेक पक्ष मिळून संयुक्त महाराष्ट्र समिती झाली होती आणि त्या समितीला मराठी माणसाने, मराठी मतदाराने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. पण जे आमदार झाले, जे खासदार झाले, जे नगरसेवक झाले, ते आपापल्या पक्षाच्या चिन्हावर झालेले होते म्हणून त्यांनी समिती धुडकावली आणि आपापल्या पक्षाच्या अस्मितेसाठी मराठी अस्मिता पायदळी तुडवली. आपापल्या राजकीय महत्वाकांक्षा, आपापला राजकीय अजेंडा यासाठी समितीमध्ये सहभागी असलेल्या पक्षांनी समिती आणि मराठी अस्मिता पायदळी तुडवली आणि त्यामुळे वैतागलेला मराठी माणूस, मराठी तरुण हा समितीच्या हळूहळू करत विरुद्ध जात होता. यांनी आपला भ्रमनिरास केला. हे लक्षात आलेला मराठी तरुण आणि प्रामुख्याने मुंबई ठाणे या परिसरातला मराठी तरुण हा पर्यायी नेतृत्व शोधत होता आणि त्याचा आवाज मार्मिक या आपल्या साप्ताहिकातून, व्यंगचित्र साप्ताहिकातून बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरे तो आवाज उठवत होते. मराठा या संयुक्त महाराष्ट्र समितीचं मुखपत्र असलेल्या दैनिकातून समिती फुटू नये म्हणून आचार्य अत्रे सुद्धा आटोकाट प्रयत्न करत होते. पण कम्युनिस्ट आणि समाजवादी यांच्यामधून विस्तव जात नव्हता आणि त्यामुळे समिती फुटली. प्रजा समाजवादी बाहेर पडले वगैरे वगैरे. आणि त्यातून जी संयुक्त महाराष्ट्र समिती फुटली, तिथून मग मराठी अस्मिता हा विषय घेऊन, हा अजेंडा घेऊन शिवसेना ही संघटना उभी राहिली. ती राजकारणाला गजकरण मानत होती. बाळासाहेबांनी सतत सांगितलं, राजकारण म्हणजे गजकरण. पण 1967च्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राचा द्वेष करणारा कृष्ण मेनन त्याला समितीने ईशान्य मुंबईत उभा केलं आणि त्याच्या विरोधात काँग्रेसचे सगो बर्वे या मराठी उमेदवाराचा, काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करायला समिती मैदानात, शिवसेना मैदानात उतरली आणि तिथे आपल्याकडे मतदार झुकू शकतो, आपण राजकीय चमत्कार घडवू शकतो हे बाळासाहेबांना उमगलं आणि तिथून मग राजकारणात उडी घ्यायचं ठरवलं बाळासाहेबांनी आणि 20% राजकारण, 80% समाजकारण अशी भूमिका घेत पहिल्यांदा ठाण्याची नगरपालिका निवडणूक लढवली होती. त्याच वेळेला कल्याणची नगरपालिका लढवली होती. ठाण्यामध्ये शिवसेना ही बहुमताने निवडून आली. वसंत मराठे हा नगराध्यक्ष झाला आणि मग मुंबईची पाळी आली. पण मित्रांनो लक्षात घ्या, 68 मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक झाली आणि त्याच्या वर्षभर आधी, किंबहुना 10 महिने आधी जी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक झाली होती, त्यामध्ये ज्या गिरण गावामध्ये कम्युनिस्ट पार्टीचे कॉम्रेड डांगे हे लोकसभेवर निवडून आले, दक्षिण मुंबईत समितीचे समाजवादी जॉर्ज फर्नांडिस लोकसभेवर निवडून आले, त्या गिरण गावात, त्या दक्षिण मुंबईमध्ये आणि मध्य मुंबईमध्ये बघता बघता शिवसेना इतकी फैलावत गेली
की अवघ्या वर्षभरानंतर गिरण गावातून कम्युनिस्ट पक्ष संपला, समाजवादी संपले, समितीचा बोऱ्या वाजला. समितीला 140 नगरसेवकांपैकी अवघे 6 नगरसेवक निवडून आणता आले. कम्युनिस्ट पक्षाचे 2, समाजवादी 2, शिवसेनेचे 42 नगरसेवक निवडून आले. आणि त्यामध्ये प्रामुख्याने दक्षिण मुंबई आणि गिरण गावाचा भाग होता. आणि मला आठवतंय त्यावेळेला जी समिती आणि तिथले नेते आणि पक्ष आणि गट समजत होते की मराठी माणसाला आपल्याशिवाय, आपल्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही. त्याला मराठी माणसाच्या इच्छेची, आकांक्षाची किंमत नव्हती. तो मराठी मतदाराला लाचार समजत होता. मराठी मतदार आपल्याला सोडून काँग्रेसकडे जाणार नाही, या मस्तीमध्ये समितीतले पक्ष होते. त्यांचा दारुण पराभव झाला. आणि त्या समितीत असलेले आचार्य अत्रे, जे संयुक्त महाराष्ट्र समितीचे एक सेनापती मानले जात होते, त्यांना सुद्धा ठाण्यामध्ये एका प्रचार सभेला गेले होते समितीच्या. तिथून शिवसैनिकांनी दगड धोंडे मारून गाडीवर अत्र्यांना पळवून लावलेला आहे. मराठी अस्मिता काय असते हे लक्षात घ्या. मराठी अस्मितेच्या नावावर तुम्ही आपापले राजकीय अजेंडे पुढे करता, तेव्हा तोच मराठी तरुण, तोच मराठी मतदार अत्र्यांना पळवून लावत असेल तर आज ब्रँड आणि अस्मिता बोलणाऱ्यांची अवस्था काय होईल हे लक्षात घ्या. ठाण्यामध्ये एक प्रकारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांनी इतिहासाची पुनरावृत्ती केली म्हणायला लागेल. कारण संयुक्त महाराष्ट्र समिती आणि महाराष्ट्र समिती स्थापनेसाठी ज्यांनी आपली बुद्धी आणि ताकदपणाला लावली, ते आचार्य अत्रे यांना त्याच ठाण्यातून मराठी मतदाराने, मराठी अस्मितेने जीव मुठीत धरून पळायची वेळ आणली होती. अत्रे मराठी नव्हते, मग मराठी तरुणांनी त्यांना का पळवून लावलं होतं? संयुक्त महाराष्ट्र मिळवणाऱ्या आंदोलनाच्या सेनापतीला मराठी तरुणांनी पळवून लावलं. याचं कारण आपणच मराठी अस्मितेचे मक्तेदार आहोत असं समितीच्या कम्युनिस्ट वगैरे नेत्यांना वाटत होतं, समाजवादी नेत्यांना वाटत होतं. आणि त्यासाठी मराठी भावनांची पर्वा न करणाऱ्या समितीच्या नेत्यांना पळवून लावलं, हा इतिहास आहे. आणि म्हणून ठाकरे परिवार, ठाकरे ब्रँड म्हणजे मराठी अस्मिता ही जी गोष्ट आहे, तोच भ्रम त्यावेळेला समितीच्या नेत्यांच्या आणि पक्षांच्या डोक्यात होता. त्याच ठाण्यामधून उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराचा बुडबुडा फुटावा, जिथे आचार्य अत्रे आणि कम्युनिस्ट संयुक्त महाराष्ट्र समितीचे नेते यांचा बुडबुडा फुटला होता, त्याच ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराचा, आपण म्हणजे मराठी अस्मिता, हा जो बुडबुडा होता तो सुद्धा ठाण्यात फुटावा, याला योगायोग म्हणता येत नाही. काळाची पावलं ऐकायला येतात, ऐकण्यासाठी कान जागे असले पाहिजेत, उघडे असले पाहिजेत. मुंबई महापालिकेत जर आगामी निवडणुकीत उबाठा शिवसेनेचा दारुण पराभव झाला तर मला नवल तेवढ्यासाठी वाटणार नाही, कारण हा इतिहास मी बघितलेला आहे, जिवंतपणे बघितलेला आहे. आणि काल परवा मुंबईच्या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँडचा जो पराभव झालाय, तो आचार्य अत्रेंना ठाण्यातून शिवसैनिकांनी पळवून लावलं. त्याची एक प्रकारे चाहूल होती. अर्थात हे उद्धव ठाकरे ऐकणार नाहीत, समजून घेणार नाहीत. तेव्हाच्या कम्युनिस्टांनी समजून घेतलं नाही. 3 आमदार होते, कृष्णा देसाई, गणाचार्य, सागो पाटकर, खासदार डांगे, यांना ती चाहूल लागलेली होती, ती ऐकता आली नाही. म्हणूनच 10 महिन्यात
त्याच संयुक्त महाराष्ट्र समितीचा किंवा समितीचा मुंबईच्या महापालिका निवडणुकीत इतका धुव्वा उडाला की अवघे 6 नगरसेवक मुंबईत निवडून येऊ शकले. उद्धव ठाकरे यांनी आणि त्यांची भाटगिरी करणाऱ्यांनी हा इतिहास जरा शोधावा, वाचावा, मग पुढे ताटात काय वाढून ठेवलंय हे समजू शकेल. धोक्याच्या घंटा वाजतायत ऐकण्यासाठी आणि सावध होण्यासाठी कान उघडे असावेत यासाठी हा व्हिडिओ केला. आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.